भाऊंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी सगळे जमलो आहोत. मी माझ्या परिवाराच्या वतीने लोकमत परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि अभिवादन करतो. गणेश महाराजांनी खूप सुंदर मांडणी केली आहे. खरं तर महाराज शब्द महाराज म्हणायला किंवा प्रबोधनकार म्हणायला आता जरा भीती वाटते अशा काळात. कारण बरीचशी महाराज मंडळी आता आपल्या ज्ञानोबा तुकोबांनी जे सांगितलं त्याच्या उलट समाजाला सांगायला लागले. महाराजांनी आपल्याला सांगितलं की महिलांची पुरुषांची नाती कशी जपावी आणि आपली काही महाराज मंडळी महिलांनी किती मुलं जन्माला घालावी आपलं धन वाढवण्यासाठी हे सांगायला लागले जे आपल्या संतांनी कधी सांगितले. म्हणून मी गणेश महाराजांचं अभिनंदन करेल आपल्या सगळ्यांच्या वतीने की आमचा वारकरी संप्रदाय आणि आमचे ज्ञानोबा तुकाराम जे सांगत होते तेच असते लोकांना सांगताय. त्यांनी भाऊंच्याही काही आठवणी सांगितल्या आणि विठ्ठलने जो फोटो पोस्ट केला होता संक्रांतीच्या दिवशी तिथे घरावरती पतंग उडायला गेले होते आणि तो फोटो पाहून मला सुद्धा त्या दिवशी एकदम टच झाला. म्हणजे काळजाला भिडला तो फोटो. त्याने मुलांची नावं सुद्धा बघा समानाची नाव ठेवली विठ्ठल आणि पांडुरंग. म्हणजे लक्षात घ्या जुनी माणसं जी होती ना ती सगळं काही विचारपूर्वक करायची. असं बकवास काही नव्हतं. आपण पैसे जरी मागितले तरी आपले आजी आजोबा खिशातनं प्लास्टिकचा कागद काढायचे त्याच्या 5-6 घड्या असायच्या त्या घड्या उघडायचे आणि तेव्हा कुठेतरी आपल्या हातावरती 1 रुपयाची 2 रुपयाची 5 रुपयाची नोट द्यायची. त्याच्यामध्ये प्रेम होतं. आता आपण लगेच फोन पे करून टाकतो पटकन. म्हणजे पैशाचं मोल आणि माणुसकीचं मोल किती कमी झालंय असा हा काळ आहे. आणि म्हणून गणेशजींनी जे सांगितलं की मुलं आपण गावाकडे पर्यटनाला न्यावी कशी नेतो आज. म्हणजे सर दिवाळीला सहल काढायची आपल्या गावाला असं घेऊन आपण मुलांना जायला लागणार किती दुर्दैव आहे आपलं. आपली आजी आजोबा वडील आई ही सगळी नाते जी आहे ती जपली पाहिजे आजच्या समाजाने. आणि ती जपली नाही तर आपल्या कुटुंब व्यवस्थेचं काय होईल आणि आपल्या समाज व्यवस्थेचं काय होईल हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की ते मूलभूत चिंतन आज गणेशजींनी आपल्यासमोर मांडलं. खरं तर मी एका लेख लिहिला होता लोकमतला एकट्या राहणाऱ्या पुरुषांना. म्हणजे बरेच पुरुष एकटे राहतात. जसं आता एकल महिलांबद्दल आपण बोलतो की काही महिला एकट्या राहतात लग्न करत नाही काही किंवा काही विधवा होतात त्यांचे दुःख बोलतो आपण किंवा स्त्रीवादी भूमिकेतून आपण महिलांचे प्रश्न मांडतो. पण आपण पुरुषवादी भूमिकेतून सुद्धा कधी पुरुषांचा विचार केला पाहिजे. मला असं वाटतं स्त्रीवाद आणि पुरुषवाद हाच मुळात एक भेद आहे. हा सुद्धा भेद दूर केला पाहिजे. महिलांवरती बरेच पुस्तक आले कादंबऱ्या आल्या बरेच जण आपल्या आईविषयी लिहितात पण आपल्या बापाविषयी फार कमी होतं. कारण असं वाटतं की बाप आपला हळवाच नसतो बाप आपला भावनिक असतो असं वाटतं आपल्याला. पण बाप खूप भावनिक असतो आई इतकाच तोही भावनिक असतो. पण त्याला आपल्या समाजाने सांगितलं नाही तू कठोर राहायचं तू निष्ठुर राहायचं तुझ्या डोळ्यात असू दिसता कारण नाही. पण असं नसतं की बापाच्या डोळ्यात असू येत नाही. बापाच्याही डोळ्यात असू येतात ते आपल्याला दिसत नाही आपल्या समाज व्यवस्थेमध्ये दिसत नाही. असंच सूर्यवानजी आपल्या कुटुंबासाठी खूप धडपडले. त्यातून त्यांनी आपली मुलं उभी केली आपल्या मुलीला उभं केलं जी परभणी कुटुंबात आहे. आणि आता त्यांच्या नातीचा मी लेख वाचत होतो. तिने असं म्हटलं की आम्ही आसपास फिरताना सगळे म्हणायचे की लांडगे मामांची नातवंड नाही. लक्षात घ्या आपली ओळख जी आहे की आपली आजी आजोबा आपले आई वडील यांच्याकडनं दाखवायचं ती पुढे नेणं हे आजच्या काळामध्ये खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं की जुनी पिढी जी आहे म्हणजे मी गावाकडे जायचो ना लहानपणी गणेशजींनी त्यांच्या आजीचं उदाहरण सांगितलं माझ्या पण डोळ्यात पाणी कारण मला माझी आजी आठवण. गावाकडे तुम्हाला सांगतो माझ्या आजी आजोबा आमच्या आजोबाचं घर असायचं ना तर गावातली सगळी मंडळी म्हणजे अगदी सगळ्या समाजाची सगळ्या जातीतील मंडळी सगळ्या धर्मातील मंडळी घरात यायची वस्तीवर बसायची चुलीवर जायची चहा प्यायची. असं कधी नव्हतं आपल्या घरामध्ये की नाही हा मुस्लिम याला काय चहा पाजायचा याच्यासोबत का पंक्तीत बसायचं. आपल्या गावामध्ये हा भेद नव्हताच नाही. कुठल्या जातीबद्दल भेद नव्हता. आज आम्ही धर्मामध्ये जातीमध्ये भेद करायला लागलो कारण का आपण जुन्या मंडळीला विसरत चाललो. म्हणून या जुन्या मंडळींच्या पुण्यस्मरणानिमित्त स्मृतीनिमित्त आपण जर काय चिंतन केलं पाहिजे तर गणेशजींनी सांगितलं की आपली गाव जपा आपली नाती जपा हे चिंतन खूप महत्वाचं आहे. मला असं वाटतं की भाऊंनी सुद्धा तोच आदर्श दिलाय. तो आदर्श लांडगे परिवार पुढे नेत आहे त्यांची कन्या पुढे नेत आहे आणि आपण सगळ्यांनी सुद्धा असेच आदर्श जपले पाहिजे. मी पुन्हा एकदा त्यांना माझ्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या लोकमत परिवाराच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करतो. धन्यवाद.